गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण सोल्युशन ह्या चॅप्टरवरचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम याच्या सेकंड लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. आज आपण 3 न्यूमेरिकल प्रॉब्लेम पाहणार आहोत. 3 न्यूमेरिकल प्रॉब्लेम पाहिले की इथं आपला ह्या चॅप्टरवरचे न्यूमेरिकल प्रॉब्लेमही संपत आहे, थिअरीही संपलेली आहे. दॅट मीन्स हे चॅप्टर आज आपलं इथं संपणार आहे. तुम्हाला मी हे पुन्हा एक वेळेस आठवण करून देतो की तुम्हाला मी सॉल्व्ड न्यूमेरिकल प्रॉब्लेम देतो आहे. पुस्तकातले जे काही सॉल्व्ड न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे तेच पुन्हा सॉल्व्ह होते आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की स्टेट बोर्डच्या मध्ये जे काही क्वेश्चन्स पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरमध्ये जे काही प्रश्न न्यूमेरिकल्स विचारले जातात ते न्यूमेरिकल्स 80 to 90% हे सॉल्व्ड न्यूमेरिकल प्रॉब्लेमपैकीच एक असतात. आणि पुस्तकामध्ये जे काही दिलेलं आहे ते थोडंसं किचकट पद्धतीनं दिलेलं आहे, म्हणून मी इथं तुम्हाला ते थोडंसं सोप्या पद्धतीने इलॅबोरेट करून ते सांगतो आहे. दुसरं महत्त्वाचं गोष्ट असं की मी आज पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वापरू शकत नाही. मोबाईलमध्ये त्याची सेटिंग चेंज होते. आपल्याला लॉगचा वापर करत असताना बारचं साईन घ्यायचे आहे, ते बारची साईन त्याच्यामध्ये मिस होते, म्हणून लॅपटॉपला बरोबर आहे. म्हणून मी आज तुम्हाला PDF थ्रू एक्सप्लेनेशन करणार आहे. तुमचे काहीही प्रॉब्लेम असतील, तुम्हाला काहीही शंका असतील, माझा नंबर तुमच्याकडे आहे. मला कॉन्टॅक्ट करा. मला त्याच्यावरची जे काही तुमची अडचणी असतील त्या अडचणी मला विचारा. मी तुमच्यासाठी केव्हाही अवेलेबल आहे. कोणतेही कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगेल. ठीक आहे, चला आपण ॲक्च्युली सुरुवात करूया. 7वं न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे आपलं. हे न्यूमेरिकल प्रॉब्लेम तुमचं बॉइलिंग पॉईंटवरचं आहे. काय सांगितलं त्यांनी बघा, 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर इज डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ कार्बन डायसल्फाईड. म्हणजे सल्फर जो काही आहे तो सल्फर तुमचं ते सोल्यूट आहे आणि 100 ग्रॅम ऑफ कार्बन डायसल्फाईड CS2 इट इज अ सॉल्वर. जो जास्त आहे तो सॉल्वंट, जो कमी आहे तो सोल्यूट. ओके, दिस सोल्युशन बॉइल्स ॲट 319.81 केल्विन. म्हणजे जो काही तुमचा TB जो आहे तो TB तुमचा 319.81 केल्विन आहे. पुढे काय सांगितलं त्यांनी बघा, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इन द सोल्युशन. मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला त्यांनी सल्फरचा इन दॅट सोल्युशन. ओके, म्हणजे काय फॉर्म्युला आहे तो आपल्याला इथं सल्फरचे ॲक्च्युली किती ॲटम आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये विचारलं आपल्याला. बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट इज 319.45 केल्विन. आणि ते जगेच तुमचं सॉल्वंट आहे, कार्बन डायसल्फाईड जो सॉल्वंट आहे त्या सॉल्वंटचं बॉइलिंग पॉईंट दिले त्यांनी 319.45 केल्विन दिलेली. दॅट मीन्स TB0 याची ती व्हॅल्यू दिलेली आहे. गिवन दॅट त्याच्यासाठी त्यांनी दिलेलं तुम्हाला काय दिलेलं त्याच्यासाठी KB फॉर CS2 2.42 केल्विन kg पर मोल. म्हणजे इलेब्रोस्कोपिक कॉन्स्टंट दिलेला आहे त्यांनी 2.42 केल्विन kg पर मोल दिलेलं आहे. अँड ॲटॉमिक मास ऑफ सल्फर दिलेला आहे, तो आहे तुमचा 32 युनिफाईड मास. ओके, मग आता आपल्याला इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे, तर आपल्याला त्याचा मोलर मास माहीत असणं आवश्यक आहे. सो आपण अगोदर मोलर मास कॅल्क्युलेट करू. मग मोलर मास आपण कसं कॅल्क्युलेट करतो, M2 इज इक्वल टू KB W2 अपॉन डेल्टा TB W1. आता याच्यामध्ये आपल्याला W2 माहिती आहे, किती दिलेली W2 बघा. ही W2ची व्हॅल्यू होती तुमची, ती आहे तुमचं किती दिलेली ती W2ची व्हॅल्यू 3.9795 हा W2 दिलेला आहे. W1 दिलेला आहे 100 ग्रॅम. W1 100 ग्रॅम आहे. सोल्युशनचं बॉइलिंग पॉईंट दिलेलं आहे तुमचं 319.81 केल्विन, दॅट इज TB तो आहे. बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट दिलेला आहे, तो सॉल्वंटचा दिलेला आहे तुम्हाला किती दिलेला आहे तो TB0 इज इक्वल टू
0.45 केल्विन. याच्यावर आपल्याला डेल्टा टी बी कॅल्क्युलेट करता येईल. के बीची व्हॅल्यू दिलेली आहे, के बी दिलेला आहे आपल्याला, W2 दिलेला आहे, W1 दिलेला आहे. डेल्टा टी बी आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल, सहज कॅल्क्युलेट करता येईल. तो डेल्टा टी बी काय आहे तो बघा, काय दिलेला आहे डेल्टा टी बी. डेल्टा टी बी इज इक्वल टू टी बी मायनस टी बी 0 विच इज इक्वल टू, आता बघा त्यांनी काय सांगितलं आहे, व्हॅल्यू पुटअप केलं त्याच्यामध्ये. डेल्टा टी बी इज इक्वल टू 19.81 मायनस 319.81 मायनस 319.45 विच इज इक्वल टू 0.36 केल्विन हा दिलेला आहे आपल्याला. के बीची व्हॅल्यू दिलेली आहे, के बीची व्हॅल्यू दिलेली आहे. त्यांनी काय दिलेली के बीची व्हॅल्यू, के बी इज इक्वल टू 2.42 केल्विन के जी पर मोल. आता इथं बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इथं केल्विन के जी दिलेलं आहे आणि वरती जे काही मास दिलेलं ते ग्रॅममध्ये दिलेलं आहे. आपल्याला एकतर हे जे काही ग्रॅममध्ये दिलेलं मास आहे त्याला के जीमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल, किंवा जे के जी आहे त्याला ग्रॅममध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. तर आपण इथं काय केलेलं आहे, त्या केल्विनला आपला के जीला, ते के जी मास जे आहे ते मास के जीमध्ये दिलेलं मास आहे त्याला आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करतो आहे. सो जी काही व्हॅल्यू दिलेली आहे त्याला आपण 1000ने मल्टिप्लाय करणार. ते 1000 मल्टिप्लाय बाय 2.42 केल्विन ग्रॅम पर मोल. केल्विन के जी ग्रॅम पर मोलचं काय झालं तिथं, केल्विन ग्रॅम पर मोल असं ते होते. ओके, ह्या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुटअप करू, इक्वेशनमध्ये पुटअप करू. M2 इज इक्वल टू 1000. आता के बीची व्हॅल्यू, के बीची व्हॅल्यू काय तुमची 1000 मल्टिप्लाय बाय 2.42 मल्टिप्लाय बाय 3. W2ची व्हॅल्यू दिलेली आहे 3.795 डिवायडेड बाय डेल्टा टी बी दिलेला आहे आपण कॅल्क्युलेट केला 0.36 मल्टिप्लाय बाय W1 100. ओके, एकदम सिम्पल आहे. आपण इथं सिम्प्लिफिकेशन करू याचं. या 1000ला मल्टिप्लाय 1000ने मल्टिप्लाय करून घेऊ 2.42ला आणि 36ला मल्टिप्लाय करून घेऊ 100ने. मग काय आलं तुमचं इथे तुम्हाला ते ॲक्च्युली दोघं 0 जे आहेत ते 0 कॅन्सल करता आलं असतं. वरती 10 राहिलं असतं, खाली तुमचं 0.36 राहिलं असतं. पण आपण तसं नाही केलेलं, कारण आपल्याला लॉग घ्यायला आहे. लॉग घेताना आपल्याला सोपं व्हावं म्हणून ते केलेलं आहे. ओके, मग तुमचं इथं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर 2420 2420 ज्यावेळेस आपण 1000ने मल्टिप्लाय करतो त्यावेळेस त्याला मल्टिप्लाय बाय 3.795 डिवायडेड बाय 36. मग आता इथं अजून सिम्प्लिफाय करता आलं असतं, पण ते एकदम पूर्णपणे सिम्प्लिफाय झालं नसतं, म्हणून आपण त्याला पुढे काय केलेलं तर लॉग घेतलेला आहे. ओके, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, लॉग M2 इज इक्वल टू लॉग 2420 प्लस लॉग 3.795 मायनस आता काय घेतलं तर इथं प्लस काय घेतलं अगोदर मल्टिप्लिकेशन आहे, इथं मायनस काय घेतो आपण इथं डिवायडेड आहे म्हणून लॉग 36. ओके, मग आता यांचं लॉग घ्यायचं आपल्याला काय आहे तर बघा इथं याचे 3 डेसिमल 4 डिजिट आहे. 4 डिजिट नंतरही डेसिमल पॉईंट नाही, म्हणून आपण 4 - 1 सो इट्स कॅरेक्टरिस्टिक्स इज 3. 4 - 1 इज इक्वल टू 3 त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स येते 3. आता हे 24चं 2मध्ये पाहणार आपण, 24चं 2मध्ये पाहणार लॉग. मला असं वाटतं तुमचं मागच्या वर्षी लॉग झालेलं आहे, मॅथमॅटिकमध्ये झालेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती फारसं डिस्कशन करत नाही. अशी माझी मी मेंटली तुम्ही यू आर प्रिपेअर्ड फॉर हाऊ टू टेक लॉग. जर कोणाला काही शंका असेल, काही अडचण असेल तर मला विचारा, मला फोन करा, मला विचारा, मी तुम्हाला ते सांगेल. ठीक आहे, फिजिक्समध्ये झालेलं आहे तुमचं हे. तर 24चं 2मध्ये पाहणार त्या ते 38 येते प्लस. आता बघा इथं लॉग 3.795. आता 1 डिजिट आहे, त्या 1 डिजिट नंतरच तुमचं डेसिमल पॉईंट आहे. सो 1 - 1 इज इक्वल टू 0. सो 0 पॉईंट. आता 37चं 9.5मध्ये पाहायचं आहे, 37चं 9.5मध्ये लॉग बघायचा आहे. तर तुमचा 5792 इतका येतो. मायनस 36 पुन्हा 2 डिजिट आहे, 2 डिजिट नंतरही डेसिमल पॉईंट नाही आहे आणि फक्त 2 डिजिट आहे म्हणून 2 - 1 इज इक्वल टू 1. सो 1
36चं झिरोमध्ये, तर 55 63 ते असं आन्सर येते त्याचं. ओके, तोच स्टेप रिपीट झाली पुन्हा. मग अगोदर काय केलेलं आहे यांनी, याच्यामध्ये काय केलं, आता या दोघांची ॲडिशन केलेली आहे. ते ॲडिशन काय होते तुमची, या दोघांची ॲडिशन केली तर 3.9630 मायनस ही राहिलेली जी काही अमाऊंट आहे ती आपण मायनस करणार त्याच्यामधनं. ती मायनस केल्यानंतर ते काय तुमचं लॉग बघा 3.9630 मायनस 1.5563 विच इज इक्वल टू, त्यांच्यातलं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर काय येतं तुमच्या इथं बघा, लॉग M2 इज इक्वल टू 2.4067 असं ते आन्सर येते. मग या आपल्याला लॉग M2 नको आहे, आपल्याला फक्त M2 पाहिजे. सो M2 इज इक्वल टू अँटीलॉग 2.4067 याचा अँटीलॉग घेतो आपण याला. मग आता याचा अँटीलॉग बघत असताना आपण 0.4 पाहणार, कारण 0.40 पाहणार. कशामध्ये पाहणार, 0.40. ठीक आहे. मग 0.40 पाहताना 40चं 67 पाहणार, ते तर तुमचं 2551 येत आहेत. आता हा जो काही इथं जो काही 2 दिसतोय तो 2 आपल्याला 2+1 करावं लागणार आहे डेसिमल पॉईंट येताना. सो 255.1 ग्रॅम पर मोल असं तुमचं M2ची व्हॅल्यू येते. ही M2ची झाली. मोलर मास ऑफ सल्फर इन दॅट सोल्युशन. म्हणजे तुमचं जो काही सल्फर आहे त्या सल्फरचं मोलर मास काय झालं तुमचं इथं 255.1 झालेलं आहे. मग आता आपल्याला इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिजे, म्हणजे ॲक्च्युली त्याच्यामध्ये ॲटम किती आहेत त्याचा विचार करायचा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, आपण सम बेसिक कन्सेप्टमध्ये बघितलेल्या त्या गोष्टी. तर टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन अ मॉलिक्युल ऑफ सल्फर इज इक्वल टू किती मास दिलेलं त्यांनी, मोलर मास किती त्यांचं, तर मोलर मास काय त्यांचं 255.1 डिवायडेड बाय ॲटॉमिक मास. त्याचा ॲटॉमिक मास किती आहे तर 32 दिलेला आहे आपल्याला. मग आपण त्याच्यावरनं सहज कॅल्क्युलेट करू शकतो, यांच्यातलं डिवायडेशन आपण करू शकतो. सो लॉग, आता हे पुन्हा आपल्याला सिम्प्लिफाय करता येत नाही म्हणून आपण लॉगचा उपयोग करतोय. ठीक आहे. लॉग नंबर ऑफ ॲटम्स इन अ मॉलिक्युल ऑफ सल्फर इज इक्वल टू लॉग 255.1 मायनस लॉग 32. आता ॲक्च्युली याचा पण अँटीलॉग घेतलेला आहे. जो अँटीलॉग असेल तोच त्याचा लॉग असणार आहे. काय तुमचं 2.4067 ओके 67 आलेले आहेत मायनस 1 पॉईंट. आता याचं 32चं काय करणार, म्हणजे 2 डिजिट आहे. 2 - 1 1 आणि 32चं 0मध्ये म्हणजे 50 असं देते. मग यांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर काय येतं तुमचं लॉग नंबर ऑफ ॲटम्स इन अ मॉलिक्युल ऑफ सल्फर इज इक्वल टू 0.9016. पुन्हा आपल्याला अँटीलॉग घ्यायचं आहे. याचं अँटीलॉग घेतला तर काय तुमचा तो 7 बघा अँटीलॉग घेतल्यानंतर काय होतो तो 7.973. दॅट मीन्स नियरली इक्वल टू 8. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इन दॅट सोल्युशन इज S8. तर काय असणार तो मॉलिक्युलर फॉर्म्युला असणार आहे सल्फरचा याच्यामध्ये त्या दिलेल्या सोल्युशनमध्ये असणार आहे. ओके, ठीक आहे. सिम्पल आहे, फारसं काही अवघड नाही. स्टेप बाय स्टेप गेला की सहज समजून लक्षात येऊन जाईल. नेक्स्ट वन आहे तुमचं 8वं 1.02 ग्रॅम ऑफ युरिया व्हेन डिझॉल्व्ड इन 95 ग्रॅम ऑफ सर्टन सॉल्वंट डिक्रीज इट्स फ्रीजिंग पॉईंट बाय 0.211 केल्विन. ओके, युरिया सोल्युशन दिलेलं आहे. युरिया सोल्युशन आहे. त्या युरिया सोल्युशनमध्ये युरियाचं मास आहे दॅट मीन्स W2 तो आहे तुमचा 1.02. W1 दिलेला आहे 98.5 ग्रॅम सॉल्वंट दिलेला आहे आणि त्यांच्यातलं डेल्टा TB दिलेला आहे. डेल्टा TF फ्रीजिंग पॉईंट आहे म्हणजे डेल्टा TF दिलेला आहे. तो आहे तुमचं 0.211 केल्विन दिलेला आहे. ओके, फुल स्टॉप. 1.609 ग्रॅम ऑफ अननोन कंपाऊंड व्हेन डिझॉल्व्ड इन
86 gram of the same solvent differences the freezing point by 0.34 Kelvin. Calculate the molar mass of unknown compound and molar mass of urea is 60 ग्रॅम पर मोल इतकं दिलेलं आहे. ओके, ॲक्च्युली दोन सोल्युशन बनवलेले यांनी, एक सोल्युशन ऑफ युरिया आणि दुसरं आहे सोल्युशन ऑफ अननोन कंपाऊंड दिलेलं आहे एकाच सॉल्व्हंटमध्ये. दोन सोल्युशन बनवले आहे. एका सोल्युशनमध्ये आपण युरिया ॲड केलेला आहे, ठीक आहे, आणि दुसऱ्या सोल्युशनमध्ये आपण काय ॲड केलेलं आहे, त्याच्यामध्ये अननोन कंपाऊंड ॲड केलेला आहे, ज्याचं आपल्याला माहीत नाही कोणता कंपाऊंड तो, ठीक आहे. तर मग त्या अननोन कंपाऊंडचं मोलर मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता मोलर मास कॅल्क्युलेट करायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला M2 = डेल्टा के एफ. बघा, M2 जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ह्या अननोन सबस्टन्सचं, आपण त्याला डॅश म्हणून M2 डॅश म्हणून, ओके, विच इज = डेल्टा के एफ इंटू डेल्टा के एफ इंटू डेल्टा टी एफ मल्टीप्लाय बाय W2, एक मिनट, W1 असेल इथं, W1 इथे तुमचं W2 इंटू M1 असणार आहे, ठीक आहे. ते अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन ते करायचं आहे ह्या फॉर्म्युल्यानंतर. पण मग आपल्याला इथं के एफच माहीत नाही. युरियाच्या सोल्युशनचा आपण मदत घेऊन आपण इथं के एफची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. अगोदर युरियाचं सोल्युशन आहे, त्या युरियाच्या सोल्युशनची मदत घेऊन आपल्याला काय करायचं, इथं के एफ कॅल्क्युलेट करायचं आहे. अगोदर काय कॅल्क्युलेट करायचं, इथं के एफ कॅल्क्युलेट करते विथ द हेल्प ऑफ युरिया सोल्युशन. देन वी कॅन कॅल्क्युलेट द M2 ऑफ अननोन कंपाऊंड, ठीक आहे. युरिया सोल्युशनसाठी काय दिलेलं आपल्याला, W2 दिलेला आहे, W1 दिलेला आहे. W2 दिलेला 1.02 ग्रॅम दिलेला आहे, W1 दिलेला आहे 98.5 ग्रॅम दिलेला आहे. डेल्टा टी एफ दिलेला आहे 0.211 केल्विन दिलेला आहे. M2 दिलेला आहे, त्याच्यासाठी M2 दिलेला आहे, ठीक आहे. अननोन कंपाऊंडसाठी डाटा दिलेला आपल्याला. अननोन कंपाऊंडसाठी काय डाटा दिलेला आहे, W2 डॅश = 1.609 ग्रॅम दिलेला आहे. W1 दिलेला आहे तुम्हाला, W-1 दिलेला आहे 86 ग्रॅम दिलेला आहे. डेल्टा टी एफ डॅश दिलेला आहे तुम्हाला 0.34 केल्विन दिलेला आहे. आणि M2 डॅश कॅल्क्युलेट करायचं आहे, ओके. सो टू कॅल्क्युलेट M2 डॅश वी नीड के एफ. इट कॅन बी कॅल्क्युलेटेड गिवन डाटा ऑफ युरिया सोल्युशन, ओके. के एफ = काय तुमचं इथं M2 डॅश आपलं M2 इंटू डेल्टा टी एफ इंटू W1 / W2. ह्या व्हॅल्यू पुटअप केल्या याच्यामध्ये, तर के एफ = तुमचं काय आहे 60 इंटू 0.211 इंटू 98.5 डिवायडेड बाय 1.02, ठीक आहे. मग आता यांचं लॉग घ्यायचं आपल्याला, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. सो के एफ = log of KF = log of 60 plus log of 0.211 plus log of 98.5 मायनस काय तुमचं log of 1.02. मग आपण यांचं लॉग घेणार, ठीक आहे. लॉग काय ते 60चं काय ते कॅरेक्टरिस्टिक्स 1 येते, मॅन्टिसचं येते 77.82 येते, प्लस लॉग ऑफ 0.211 येते. आता इथं बघा बार 1 डेसिमल पॉईंटच्या अगोदर झिरो किती आहेत, डेसिमल पॉईंटच्या अगोदर डेसिमल पॉईंट नंतर झिरो किती आहेत, तर एकही नाही. सो 1 + 0 एकही नाही आहे ना, डेसिमल पॉईंट नंतर झिरो किती, एक पण नाही आहे, म्हणून 1 + 0 = 1 बार. त्याचा मॅन्टिस्टा आपण बघायचा 21चा 1 मध्ये बघायचा, तो इथं तुमचा 43 येते, प्लस 98.5. आता 98.5 याचं डेसिमल पॉईंटच्या अगोदर 2 डिजिट आहेत. सो 2 - 1 = 1. सो 1.99.34 मायनस 1.
1.02. आता इथं बघा पुन्हा 1.02 डेसिमल पॉईंटच्या अगोदर एक डिजिट आहे म्हणून 1 -1 इज इक्वल टू 0. सो आणि 10चं 2मध्ये पाहतो आपण इथं तिथे तुमचं 0.86 येते 0.86. ओके, यांची आपण आधी काय केलं इथं समेशन केलेलं आहे. या सगळ्यांचं आपण काय केलं समेशन केली. ती समेशन इथं 3.0959 मायनस 0.0086 येते. ठीक आहे, हे सबस्ट्रॅक्शन केलं तर हे सबस्ट्रॅक्शन काय येतं तुमचं लॉग KF इज इक्वल टू 3.0873 विच इज इक्वल टू ज्यावेळेस आपण त्याचा अँटीलॉग येणार देअरफॉर KF इज इक्वल टू काय येतं तुमचं 100. त्याचं ते 12-23 येते. तर आपल्याला जर 3 कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याच्यामध्ये +1 करावं लागेल. सो इथं कुठेही तुमचं डेसिमल पॉईंट येणार नाही, ग्रॅम पर मोल असं येईल ते. ठीक आहे, मग आता आपल्याकडे इक्वेशन तुमचं KF इज इक्वल टू M2 डॅश मल्टिप्लाय बाय डेल्टा TF डॅश मल्टिप्लाय बाय W1 डॅश अपॉन W2 डॅश. त्या इक्वेशनला रिअरेंज केलं तर इक्वेशन आहे तुमचं M2 डॅश इज इक्वल टू KF इंटू W2 डॅश अपॉन डेल्टा TF डॅश मल्टिप्लाय बाय W1 डॅश असं ते तुमचं येते. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करू. KFची व्हॅल्यू आपण आताच कॅल्क्युलेट केली. तिथे तुमची 1223 मल्टिप्लाय बाय W2 डॅश दिलेला आपल्याला 1.609 डिवायडेड बाय डेल्टा TF दिलेला आहे तुमचा 0.36 मल्टिप्लाय बाय 86. ओके, या व्हॅल्यू पुटअप करायची आपल्याला. पुटअप केल्यानंतर त्यांचं लॉग घ्यायचं आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड तुमचं ते तुमचं लॉग M2 डॅश इज इक्वल टू लॉग ऑफ 1223 प्लस लॉग ऑफ 1.09 इज इक्वल टू आता इथं बघा 0.34 प्लस लॉग ऑफ 86 असं आहे ते. त्यांचे लॉग घेतो आपण इथं. तो लॉग घेतल्यानंतर तुमचं 1223चं लॉग येतं 3 डिजिटल 3 कॅरेक्टरिस्टिक्स मॅट्रिक्स येतं तुमचं 0.875 प्लस 1.069चं कॅरेक्टरिस्टिक्स येते 0 त्याचं मॅट्रिक्स येते 2065 विच इज इक्वल टू 1 बार. आता 1 बार काल आहे पुन्हा जो काही डेसिमल पॉईंट आहे ते डेसिमल पॉईंटच्या 0 नंतर डेसिमल पॉईंट आहे म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू येते. ठीक आहे, ती निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. याचा अर्थ काय, निगेटिव्ह व्हॅल्यू असताना आपल्याला काय करावं लागतं ॲडिशन करावं लागतं. तर मग किती डिजिट आहे किती 0 आहे त्या डेसिमल पॉईंट नंतर तर एकही नाही आहे. सो 1 + 0 इज इक्वल टू 1 बार पॉईंट 5315 प्लस 86चं पुन्हा कॅरेक्टरिस्टिक्स 1 येईल त्याचं आणि 93.9345 असं येते. इथं आता आपण काय करणार आहेत ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करणार. इथं दोघांचं सबस्ट्रॅक्शन करणार. सॉरी ह्या दोघांचं अगोदर ॲडिशन करणार, ह्या दोघांचं ॲडिशन करणार, नंतर मग त्यांचं सबस्ट्रॅक्शन आपण इथं करणार आहोत. ओके, ठीक आहे. मग ह्या अगोदर पहिल्याचं जर आपण इथं यांची जर ॲडिशन केली तर ते ॲडिशन येतं तुमचं 3.2940 मायनस यांचं सबस्ट्रॅक्शन केलं ॲडिशन केली यांची ॲडिशन केल्यानंतर तुमचं ते 1.4660 इतकं ते आणि त्यांचं तर सबस्ट्रॅक्शन केलं तर सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर ते तुमचं लॉग M2 डॅश इज इक्वल टू 1.8280. ओके, त्याचं अँटीलॉग येतं. अँटीलॉग घेतल्यानंतर त्याचं आन्सर येतं तुमचं 0.8मध्ये आपल्याला अँटीलॉग पाहावं लागेल, 82मध्ये अँटीलॉग पाहावं लागेल, 80मध्ये तर ते तुमचं 6730 येते. आता इथं डेसिमल पॉईंट काय इथं बघा हा 1 आहे, हा 1 + 1 2. सो 2 डिजिट नंतर आपल्याला काय करायचं ते डेसिमल पॉईंट द्यायचे. ओके, म्हणजे 67.30 ग्रॅम पर मोल असं त्याचं ॲन्सर येणार आहे. ओके, हे झालं तुमचं 8वं न्यूमेरिकल प्रॉब्लेम. त्याच्यानंतर पुढचं न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे तुमचा तो आहे
ऑस्मोटिक प्रेशरवरचं न्यूमरिकल प्रॉब्लेम आहे, शेवटचा न्यूमरिकल प्रॉब्लेम, आणि जर न्यूमरिकल प्रॉब्लेम झालं की आपण इथं थांबणार आहोत. ओके. व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट? इफ अ सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग, मोलर मास कॅल्क्युलेट करत आहे म्हणजे M2 कॅल्क्युलेट करत आहे. इफ अ सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 0.822 ग्रॅम ऑफ इट इन 300 milli dm cube of water has an osmotic pressure of 149 mmHg at 298 Kelvin. बघा, याच्यामध्ये त्यांनी आपल्याला M2 कॅल्क्युलेट करायला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सोल्यूटचं मास दिलेलं आहे, W दिलेलं आहे, W2 दिलेलं आहे. ओके. W1 दिलेलं आहे, W1 दिलेलं आहे, W2 दिलेलं आहे, व्हॅल्यूममध्ये दिलेलं आहे ते. ओके. व्हॅल्यूम दिलेलं आहे म्हणजे V. त्याच्यानंतर ऑस्मोटिक प्रेशर पाय दिलेलं आहे आपल्याला आणि टेम्परेचरसुद्धा दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला. आता इथं बघा, आपला जे काही फॉर्म्युला आहे तो M2 इज इक्वल टू W2RT अपॉन पाय V. W2RT अपॉन पाय V असं तो इक्वेशन आहे. तर आपल्याला W2 दिलेला आहे 0.822 ग्रॅम दिलेला आहे. आरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, गॅसियस कॉन्स्टंट आहे. R इज इक्वल टू 0.08205 DM³ ATM पर केल्विन पर मोल. आता इथं ATM का वापरलं किंवा बार का वापरलं तर किंवा ते आपल्याला 8.314 का वापरलं ते किलोजूल केल्विनमध्ये येते, जूलमध्ये येते. आपल्याला जूलमध्ये नको आहे, ATMमध्ये पाहिजे म्हणून ही व्हॅल्यू वापरलेली आहे. टीची व्हॅल्यू दिलेली आहे 298 केल्विन दिलेली आहे. ओके. पाय आपल्याला mmHgमध्ये दिलेला आहे, तो कन्वर्ट करावा लागणार आपल्याला ATMमध्ये कन्वर्ट करावा लागणार आहे. तो पाय दिलेला आहे 149 mmHg विच इज इक्वल टू 149 डिवायडेड बाय 760 विच इज इक्वल टू 0. आता ते तिथेही लॉगचा आपण इथं वापर केलेला आहे. ठीक, हे कॅल्क्युलेशन करतानाही बघा काय ते तुमचं 0.1961 येते. तर ते कसे देते बघा, लॉग ऑफ 149 मायनस लॉग 760 विच इज इक्वल टू लॉग काय याचं 149चं 2.1732 आहे मायनस लॉग काय तुमचा याचा 760चा 2.8808 आहे. मग यांचं जर आपण सबस्ट्रॅक्शन करतो ते सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर तुमचं लॉग आन्सर येते लॉग पाय इज इक्वल टू 1 बार 0.2924 असं येते. त्याचा आपण जास्त अँटीलॉग घेतो, तो अँटीलॉग घेतल्यानंतर आपल्याला त्याचा आन्सर येते 0.1961. ओके. आता बघा याच्या 1961 कसं आलं तर आपल्याला 0.29मध्ये याचं 24मध्ये बघायचं तर तुमचं 1961 येईल. आता इथं 0 बघा बार 1 दिलेलं आहे. बार 1 दिलेलं आहे म्हणजे काय तुम्हाला इथं जे काही डेसिमल पॉईंट आहे तो डेसिमल पॉईंट कुठे द्यावा लागेल, तर जी काही व्हॅल्यू दिलेली आहे ते व्हॅल्यू आता 0 पॉईंट. आता जसं आपण इथं बघा अँटीलॉग 2 दिलेले 2 नंतर आपण इथं डेसिमल पॉईंट केलं 2+1 म्हटलं होतं तसं इथं 1 - 1 म्हणावं लागेल. म्हणजे काय तुमचं इथं एकाही डिजिटच्या अगोदर तुम्हाला तर देता येणार नाही म्हणून तुम्ही 0.1961 असं म्हणतात तुम्ही त्याला. ओके. मग ते व्हॅल्यू याच्यामध्ये पुरायचं आपण पुटअप करायच्या. आता तुम्हाला W2ची व्हॅल्यू माहिती आहे, Rची व्हॅल्यू माहिती आहे, त्याच्यानंतर व्हॅल्यूम. ओके. इथं व्हॅल्यूम ओके एक व्हॅल्यू पुटअप करायची राहिली माझ्याकडनं इथं व्हॅल्यूमची. व्हॅल्यूम तुम्हाला काय दिलेलं आहे व्हॅल्यूम याच्यामध्ये, एक मिनटं, काय दिलेलं आहे व्हॅल्यूम तुम्हाला याच्यामध्ये V इज इक्वल टू 300 mm³ दिलेलं आहे. ठीक आहे. मिली किंवा याला आपण असं म्हणेल मी 300 मिली ml. ओके. तर हा असेल तुमचा 0.3 लिटर. ओके. किंवा विच इज इक्वल टू 0.3 DM³ असं आपण त्याला म्हणू शकतो.
ठीक आहे, डिवायडेड बाय 1000 आपल्याला करावं लागेल ते. ठीक आहे, मग ते तुमचं ती ही कशी झाली व्हॅल्यू, व्हीची व्हॅल्यू झाली. ती व्हीची व्हॅल्यू मला माझ्याकडनं त्याच्यामध्ये टाकायची राहिली, सेटिंगमध्ये ते राहिलेली आहेत. सो फक्त तुम्ही इतकं काळजी घ्या, ही व्हीची व्हॅल्यू आहे, ही व्हीची व्हॅल्यू लक्षात घ्या, कसं कॅल्क्युलेट करायची ते फक्त तेवढंच एक पॉईंट लक्षात घ्या. सो मग त्या व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर तुमचं ते M2 = 0.822 मल्टिप्लाय बाय 0.08205 मल्टिप्लाय बाय 298 अपॉन 0.1961 मल्टिप्लाय बाय 0.3 असं देते. ओके, मग लॉग घ्यायचं आपल्याला इथं. लॉग घेतल्यानंतर तुमचं इथं ते लॉग ऑफ M2 = लॉग ऑफ 0.822 प्लस लॉग ऑफ 0.08205 प्लस लॉग ऑफ 298 मायनस लॉग ऑफ 1961 प्लस लॉग ऑफ 0.3 असं तो दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये. आता इथं बघा, डेसिमल पॉईंट नंतर 0 किती आहे तर 1 नाही. सो 1 + 0 = 1, 1 बार. आता 82चं 2मध्ये ते तुमचं 9149 असं ते येते प्लस. आता इथं बघा, डेसिमल पॉईंट नंतर 1 0 आलेलं आहे, डेसिमल पॉईंट नंतर 1 0 आलेलं आहे. सर 1 + 1 2, सो 2 बार पॉईंट 9141. ओके, असं देईल. प्लस लॉग ऑफ 298चं ते तुमचं डेसिमल आपलं कॅरेक्टरिस्टिक ते तुमचं 4742 असं देते. ओके, मायनस पुन्हा इथं बघा, डेसिमल पॉईंट नंतर तुमचं एकही 0 नाही आहे. सो 1 + 0 = 1. सो 1 बार 19चं 61मध्ये पाहिलं तर ते 2925 येते प्लस 0.3 पुन्हा तसंच 1 डेसिमल पॉईंट नंतर एकही 0 नाही. सो 1 + 0 = 1 बार. इथं कशामध्ये पाहणार तर 30मध्ये पाहणार. कशामध्ये पाहणार तर 30मध्ये 40 आपलं 30चं 00मध्ये ते तुमचं 4771 असं ते येतात. मग आता आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय केला आपण याच्यामध्ये अगोदर यांची बेरीज करून घेतलेली आहे. यांची बेरीज केली, नंतर त्यावर सबस्ट्रॅक्शन करतात. मग ते वरच्यांची बेरीज काय येते तुमचं 1.3032 येते मायनस जी खालच्यांची बेरीज काय येते, याची बेरीज काय येते तुमची इथे 2 बार .7696 येते. त्यांचं सबस्ट्रॅक्शन जे आहे ते सबस्ट्रॅक्शन काय येतं तुमचं लॉग M2 = 2.5336 इतकं येते. मग त्यांचं आपण काय करणार इथं अँटीलॉग घेणार. अँटीलॉग घेतल्यानंतर तुमची M2ची व्हॅल्यू येते. ते M2ची व्हॅल्यू काय येते तुमचं अँटीलॉग घेतलं 2.5336 याचं 0.53मध्ये 36मध्ये आपण याचं अँटीलॉग पाहणार. तो येतो तुमचं 3417 इतकं येते. आता डेसिमल पॉईंट काय कसं द्यायचा डेसिमल पॉईंट तर डेसिमल पॉईंट आता इथं 2 आहे म्हणून इथं 2 + 1 341.7 विच इज नियरली इक्वल टू 342 ग्रॅम पर मोल असं त्याचं ते M2ची व्हॅल्यू येणार आहेत. ओके, ठीक आहे. इथं आपलं हे चॅप्टर संपलेलं आहे. तुमचे खूप खूप आभार. सिलेबसमधलं आपलं तिसरं मी घेतलेल्यापैकी दुसरं चॅप्टर आपलं संपलेलं आहे. एकूण 6 चॅप्टर आज आपले इथं ऑनलाईनच्या माध्यमातून थ्रू संपत आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या तुम्ही, ज्यावेळेस तुमचं ऑफलाईन कॉलेज सुरू होईल त्यावेळेस ऑनलाईन झालेला सिलेबस च्या पुढचं सिलेबस कंटिन्यू केला जाणार आहे. सो सगळे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहायचे आहे आणि त्यात काही अडचण असेल तर विचारायचे सुद्धा आहेत. ओके, हॅव अ नाईस डे.